शिवरे गावामध्ये जिथं आपण माध्यमिक शिक्षण घेतलं त्या न्यू इंग्लिश स्कूल निंबाळची इमारत या ठिकाणी आपण सर्वजण इथून SSC 10वीचा आपण पास आउट झालो आणि या आपल्या अंगणवाडी 1991 प्राथमिक शाळा प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा निंबोरे इयत्ता 7वी बॅच 1997-98 आणि हायस्कूलची आपली बॅच 2000-2001 आणि या माजी विद्यार्थ्यांच्या आपल्या या बॅचच्या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय सर्व गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सर्व मित्र बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या आता पाहुणे म्हणलं तरी काय हरकत नाही तर आमच्या भगिनी आणि या गावच्या पाहुण्या या सर्वांचं मी प्रथमतः या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पत्रकार बंधू प्रशांत रंगावरे आमचे बंधू यांचे या ठिकाणी स्वागत करतो. जाधव साहेब यांचं स्वागत करतो. तांबे फोटोग्राफर असतील, इकबाल साऊंड सर्व्हिस असतील, जे यामध्ये आम्हाला सहकार्य करून या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. प्रथमतः आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले गुरुवर्य आदरणीय नावे सर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आपल्या त्यावेळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर शिक्षक आदरणीय गावडे सर आदरणीय सर आयवळे सर त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित काही कारणास्तव राहू शकणार नाही त्या आदरणीय दाने मॅडम त्याचबरोबर आदरणीय चोरमले सर त्याचबरोबर आपले शाळेचे आपल्या वेळेचे क्लार्क आदरणीय शिंदे सर विकास शिंदे सर त्याचबरोबर आपले आयोळे मामा या आपली सेवा ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे बरोबर आपलं ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी आपल्याला शाळेत क्लास आपल्याला सुरू होते त्याचबरोबर प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या त्यावेळेच्या श्रीमती दुधाळ मॅडम त्याचबरोबर शकुंतला पवार देशमुख मॅडम त्याचबरोबर विनया देशपांडे मॅडम त्याचबरोबर बोयटे लता बोयटे नलवडे मॅडम त्याचबरोबर आपल्याला शिक्षिका असलेल्या आपल्या श्रीमती शारदा निंबाळकर सावंत त्या आज उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सौ मीनाक्षी तोडकर गाडे मॅडम त्याचबरोबर स्वाती निंबाळकर मॅडम त्याचबरोबर आम्हाला 1ली ते 4थी ज्यांनी घडवलं म्हणजे त्यांच्या ज्या आम्हाला वर्ग शिक्षिका होत्या त्या सौ जयश्री मोरे मॅडम त्याही उपस्थित राहू शकल्या नाहीत काही कारणास्तव. त्याचबरोबर ज्यांनी पायांचा रचला त्या आमच्या बालवाडीच्या शिक्षिका श्रीमती सुशीला पंडिबा कांबळे मॅडम या सर्व गुरुजन वर्गाचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आपल्या या प्रास्ताविकाच्या अगोदर खऱ्या अर्थानं आपण पहिल्यापासून एकत्रित या ठिकाणी शिक्षण घेतलं खेळलं बागडलं सगळ्या गोष्टी आणि शिक्षण महत्वाचं आपल्याला घेता आलं आणि यामधूनच आपण सर्व आपल्या आपल्या ठिकाणी या ठिकाणी व्यवस्थितरित्या काम करतोय. आणि हे काम करत असताना किंवा हे शिक्षण घेत असताना जे आपले सहकारी होते आदरणीय जे सहकारी होते की हे जे आज संमेलन होत आहे याचा खरा सूत्रधार कैलासवासी संदीप रणवरे त्याचबरोबर आपल्या
एक विद्यार्थिनी होती जी रनिंग मध्ये कोणालाच सापडत नव्हती, की कैलास वासी वैशाली आपण. त्याचबरोबर आमचा मित्र कैलास वासी निलेश बिशे, त्याचबरोबर आपल्या केंद्र शाळेच्या ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळेच्या केंद्र प्रमुख, पहिल्या केंद्र प्रमुख या केंद्र शाळेच्या भागवतबाई यांचंही दुःखद निधन झालं. त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी असणाऱ्या या गावातच रहिवासी असलेल्या कैलासवासी बिराजदारबाई यांचंही दुःख निधन झालं. त्याचबरोबर कैलासवासी सुभाष निंबाळकर गुरुजी प्रभारी मुख्याध्यापक होते, त्यांचंही दुःख निधन झालं. आणि आपल्या हायस्कूलचे शिपाई जाधव मामा हे सर्व आपल्याला तुम्हाला सोडून या ठिकाणी स्वर्गवासी झालेले. त्यांना मी आपल्या या बॅचच्या वतीनं निंबोरे पंचक्रोशीतील सर्व गावातील ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. आम्ही ज्यावेळेस अंगणवाडीला सुरुवात केली त्यावेळेस या निंबोरेच्या आजही त्या ठिकाणी 30 अंगणवाडी डेव्हलपमेंट झालेल्या शाळांच्या आणि त्या अंगणवाडीच्या शिक्षक आम्हाला त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगला असा पाया आमचा सुरुवात केली. आम्हाला सर्वांनी ज्या आईवडिलांनी जन्म दिला ते पहिले गुरु, दुसरी अंगणवाडी, परत आपण पहिलीपासून या ठिकाणी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं आणि त्या ठिकाणी तिथून आपला पाया मजबूत होत 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 आपल्या शिखरवरती जात गेलं. त्यानंतर आपण हायस्कूलला आलो. आजची परिस्थिती निंबोरे गावची बघितली आणि त्यावेळेची जी परिस्थिती बघितली तर जमीन आसमानाचा या ठिकाणी फरक आहे. आज सगळं मिळतंय पण त्यावेळेस जे शिक्षण मिळालं ना ते आज निश्चितपणे कमी मिळते असं मला वाटतं. कारण त्यावेळेच्या शिक्षणाबरोबर संस्कार या ठिकाणी आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळाले. अनेक जुन्या आठवणी आहेत. आपण या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी सर्वजण आपण या ठिकाणी शिक्षण घेत असताना गुरुवारांनी केलेलं मार्गदर्शन आपल्याला आज या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने सांगायला अभिमान वाटतो. या सर्व गुरुजन वर्गामुळे आपण या ठिकाणी आज सक्सेस आहोत. आज आपण शाळेमध्ये पूर्वीची शाळा पाहिली तर अगदी सगळं शिक्षण मिळत होतं की सारवण्यापासून ते रांगोळीपासून अगदी पूजा दर गुरुवारी दत्तपूजा असायची किंवा अनेक देवदेवतांचे असं म्हणजे असले संस्कार या ठिकाणी त्यावेळेस पासून आपल्याला मिळत होते. आजही या ठिकाणी शाळेचा मुख्याध्यापक असतील किंवा सर्व शिक्षक स्टाफ असेल आमचे म्हणजे आता विद्यमान तेही आता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शाळा सुरू आहेत. परंतु त्यावेळेचं शिक्षण घेत असताना जो अनुभव मिळत होता तो मला वाटतं माझ्या मुलालाही आता मिळत नाही. ही वस्तुस्थिती मी आपण सर्वजण या ठिकाणी या प्राथमिक शाळेच्या माध्यमातून आपण शिक्षण घेतलं. अनेक जण या ठिकाणी शिखरावरती सर्व सहकारी आमच्या या ठिकाणी आमच्या बॅच मध्ये अभिमानाने सांगावं वाटतं की ही बॅच एकदम सक्सेसफुल आहे. कर्तृत्वावर या ठिकाणी भले शिक्षण आमचं कमी जास्त एकमेकाचं झालं असेल. ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी प्रभावित काम आता सुरू आहे. अनेक जण आता 3 जण आपले दुबईत काम करतात. ते आज येऊ शकले नाही पण त्यांनी आपल्याला या ठिकाणी आमचं जे काही असेल ते कॉन्ट्रीब्युशन हे सगळं पाठवलं. अनेक जण या ठिकाणी अमरावती असेल, नागपूर असेल, पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल इथं जॉब करतात. काही गृहिणी या ठिकाणी त्यांना त्यांच्या म्हणजे आमच्या दाजींचं जे सासरी गृहिणीच्या या ठिकाणी आमच्या बहिणींच्या सासरी अतिशय चांगल्या घराण्यामध्ये या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून संसाराचा गाडा या ठिकाणी हाकत आहेत. आणि आमचे सर्व हे बंधू कोण दुग्ध व्यवसाय करतोय, कोण कंपनी जातोय, कोण काय पण परंतु सर्व हे स्वकर्तृत्व या ठिकाणी उभे. दुर्दैव आपले फक्त एकच आहे की या ठिकाणी आपल्याकडून जे सोडून गेले ते तेवढंच फक्त आजच्या कार्यक्रमात ते जर सर्वजण असते तर अजूनही कार्यक्रम हा उत्साह अजून वाटला असता. परंतु जे नशिबात असतं ते घडतं आणि ते भोगावं लागतं आणि ते पुढे आपल्याला स्वीकारावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. अंगणवाडी पासून संदीप आमच्या बरोबर होता, बबलू आमच्या बरोबर होता.
आणि हे करत करत असताना आता सर्वजण एकमेकाच्या कसल्याही कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते सर. 2001 ची SSC सोडल्यानंतर जसं धरण बांधलं जातं, धरणाला बांध टाकला जातो, त्या नदीला अगोदर कुठल्याही प्रकारचे फाटी नसतात, तसं आमचं या निंबोरे गाव झालं. अंगणवाडी ते 10वी पर्यंत कसलेही फाटे नव्हते. एकमेव प्रवाह नदीचा सुरू होता. परंतु 10वी नंतर आता पाणी द्यायचं म्हणल्यावर धरण बांधणं पण गरजेचं असतं. कोणाला 2 TMC जाणार आहे, कोणाला अर्धा TMC जाणार आहे, कोणाला 1 TMC जाणार आहे. तर त्या पद्धतीच्या शिक्षणाला सर्वजणांनी आपापले ऍडमिशन पुढे घेतले. कोणी सायन्सला गेलं, कोणी आर्ट्सला गेलं, कोणी किमान कौशल्य +2 स्तरला गेलं. आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी तिथं अंगणवाडी ते 10वी या ठिकाणी सर्वजण एकत्रितरित्या अतिशय चांगल्या प्रमाणात आम्ही शिक्षण घेतलं. आम्ही शाळेसाठी या ठिकाणी अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे काम करत असताना या ठिकाणी चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम तुम्ही गुरुजनांमुळे आम्ही आज या ठिकाणी संस्कार घेऊन आणि शिक्षण घेऊन आपण पुढे गेलो. आणि त्यानंतर नदीला प्रवाहाला बांध घातल्यानंतर धरण झाल्यानंतर परत पुढे नद्यांना 2-2, 3-3 कालवे झाले धरणाला आणि तशा पद्धतीने विखुरले गेले. पुन्हा जे ते आपापल्या मार्गे आपल्या आपल्या कामात. त्यानंतर आमच्या भगिनी या ठिकाणाहून आपल्या सासरी गेल्या. त्यानंतर आमचे सर्व बंधू या ठिकाणी कामाच्या निमित्ताने, कोण डेअरी डिव्हिजनला, कोण कुठं आहे, कोण असे वेगवेगळ्या, कोण शिक्षणाच्या निमित्ताने, आणि सगळे. आणि परत जशी लग्न झाल्यावर एक गाडीवर जात. आणि मग त्या निमित्ताने कोरोना अतिशय डेंजर होता, परंतु तो शिकवून पण गेला बऱ्याच गोष्टी. त्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीतून मी गेलोय. या निंबोऱ्या तालुक्यात 3 नंबरचं गाव. या भूमीला ज्यांनी घडवलं ते सर्व आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ अनेक जण त्या ठिकाणी त्यांचं दुःखद निधन झालं. आणि ती खऱ्या अर्थाने गावासाठी पोकळी खूप मोठी पोकळी झाली. जवळजवळ त्या 2-3 वर्षात 67 लोक आम्हाला सोडून गेले. ही खूप मोठी पोकळी आज या ठिकाणी आहे. आजही या ठिकाणी सर्व गावातून जे ज्येष्ठ मंडळी ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आणि ज्या वेळेस आम्ही कोरोना झाल्यानंतर, कोरोनाच्या अगोदर संदीप आजारी पडला. आणि संदीपचं पण असं की संदीप या अगोदर म्हणजे ज्या वेळेस तो इथून 7वी नंतर तो सातारा गेला. सातारा असे गेल्यानंतर तो ज्यावेळेस इथं आल्यानंतर मग तो आजारी पडला. आजारी झाल्यानंतर आम्ही त्याला एक आधार द्यायचं काम या ठिकाणी आम्ही सर्व बंधूंनी केलं. अशीच्या याच्यावरती मग तिथून पुढे आम्ही नंबर काढायला सुरुवात केली. मग संदीपनं सांगितलं की आपल्याला गेट टुगेदर घ्यायचं आहे, असं करू तसं करू. तिथून पुढे नियोजन झालं, करायला सुरुवात झाली. परंतु योग यायला लागतो आणि योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य घडली जात नाही. आणि हे होत असताना त्यानंतर आपलं आज ह्या दीपावलीला घेऊ, मुलांच्या सुट्टीत घेऊ. नूतनी म्हणायचं माझ्या मुलांचं पेपर आहेत, प्रियंकाने म्हणायचं आमच्या दाजींचं, म्हणजे आमच्या दाजींचे त्यांच्या मित्रांचे प्रशालेतले पेपर आहेत. असं करत करत ते पुढं गाडी आमची ढकलत चालू झाली. परंतु त्यानंतर आता पण 3 वेळा चेंज करावं लागलं. 26 तारीख घेतली आणि 26 तारीख घेतली ना आम्ही पण तयारी सगळी झाली, आम्हाला प्रोग्रामच आला. तरी मी सर्व विद्यार्थ्यांना ग्रुपवरती सांगितलं की आपण कार्यक्रम 26 ला घेऊ. भले मी तिथं थोडस माझं नियोजन संपलं माझ्या त्या ज्या काय कार्यक्रमाचं. त्यानंतर मी या ठिकाणी, कारण मुख्यमंत्री साहेबांना होतं त्याच्यामुळं पोरं म्हणले तसं नको, झालं तर प्लॅनिंग नुसारच कार्यक्रम झाला पाहिजे, त्यावेळेस कॅन्सल करू. आणि आमच्या या ठिकाणी एक दुःखद घटना घडली की मोरे काका आमच्या त्याच दरम्यान अगोदर 3-4 दिवसापूर्वी त्यांचंही दुःखद निधन झालं. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यानंतर मग आजचा दिवस आज उजाडला. पण हे स्नेह संमेलन होत असताना याचं सर्व श्रेय या सर्व माझे बंधू भगिनी, त्याचबरोबर माझे सर्व आणि यात प्रामुख्याने मोठा वाटा असेल तर तो संदीप नावाला ही दिशा मिळवून दिली. आणि दुर्दैव की संदीप त्या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही. आमचा बंधू, आमचा मित्र. तर मी पुन्हा एकदा सर्वच
दिवंगत यांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण प्रास्ताविकाचं काम दिलंय, पण बोलणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे थोडस मी एक 5-10 मिनिटं जास्त घेतो. मी या ठिकाणी एवढंच सांगतो की निंबोरे आपल्या ज्या बॅचच्या माध्यमातून आम्ही आता या दोन्ही शाळांना एक गोदरेजचे आपले एक कपाट एक याच प्रशालेला देत आहोत आणि एक हायस्कूलला एक देणार आहोत. आणि आजचं जे नियोजन झालंय सर्व बंधू भगिनींच्या सहकार्यातून या ठिकाणी हे नियोजन झालेलं आहे. पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सर्वांचं निंबोरे आणि निंबोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं सर्व भगिनींचं पाहुण्यांचं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग, मगाशी नाव विसरून गेलो, आमचे मार्गदर्शक कोलोडकर सरही या ठिकाणी निवेदक म्हणून आले, त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जुन्या आठवणी सांगण्याजोग्या भरपूर आहेत. जुन्या आठवणी म्हणजे आताच्या आमच्या मुलांना सर खवळलं पण जाईल. आम्ही मार खाल्ला, प्रचंड खाल्ला, कारण तो मार खाल्ल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही मित्रनवरी या ठिकाणी बोलतो. कारण ते जमलं नसतं, त्यातून आपल्याला गुरुजन वर्ग शिक्षा देत होते त्यावेळेस, पण ते आपल्या भल्यासाठी देत होते. आताच्या पोरांना तर त्यावेळेस म्हणजे खोटं नाही सांगत की त्यावेळेस जर एखादी वस्तू जर म्हणजे सांगितली, म्हणजे प्राथमिक शाळेत असो किंवा हायस्कूलला असो, आम्हाला म्हणजे प्रत्येक ह्यातून प्रत्येक जण घ्या, त्यांना जर पॅड पाहिजे असेल ना तर आम्ही 5-5 वर्ष पॅड वापरले. आता मी दर गणपतीला पॅड वाटतं त्यांच्या टेके लागले प्रत्येक विद्यार्थी, पण त्याचा यूज काय व्यवस्थित होत नाही. म्हणजे पॅड असेल किंवा ज्या शालेय वस्तू हे त्याची म्हणजे आज आम्हाला जाण आहे की आमच्या वडिलांनी आमच्या घरच्यांनी प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीने जे आम्हाला दिलं, भलं लेट मिळत होतं कारण परिस्थितीच त्या होत्या, उत्पन्न नव्हतं, उत्पन्न कमी होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी शिक्षण घेतलं. आमच्या घरच्यांनाही दोष देता येणार नाही, कारण सगळा संसाराचा गाडा हाकायचा. आता उसाला भाव 3500, त्यावेळेस 500 होता, 700 होता, 800 रुपये होता. परिस्थिती पण ती होती आणि अशा परिस्थितीतून शिकलो. आता आमचं इथून घरून जर आम्ही शाळेला आलो तर घरच्यांनी कधी आम्हाला बघितलं नाही की शर्ट घालू द्या पोराला, पॅन्ट घालू द्या पोराला, बटा घालू द्या पोराला किंवा मुलीला. ज्यांनी त्यांनी आपापली कामं करून शाळेत जायचं, दप्तर घ्यायचं. दप्तर पण आम्ही 5-5 वर्ष एकच वापरलं. आजची कंडिशन अशी की मुलांना सोडाय शाळेत, त्यात माझं पण पोरग आहे, माझं पण मुलगी, मुलांना सोडाय शाळेत, आम्हाला शाळेत काय त्यांना मिळत नाही. तुमचं वाहतूक कशी चालते, काय वाहन नाही, म्हणजे जनरल गोष्टी त्या मुलांना आताच्या मिळत नाही. मुलं फक्त मोबाईल मधून जनरल गोष्टी घेतात. मोबाईलचा उपयोग चांगला काही ठिकाणी आहे, पण चुकीचा पण तितकाच आहे. जेवणाला पुरांना आताच्या मोबाईल दिल्याशिवाय जेवणच करत नाही, वस्तुस्थिती. आणि हे दुष्परिणाम आहेत. हे सांगण्याचा उद्देश माझा एकच आहे की आपण गरिबीतून शिकलो. आपल्याला गरिबीतून शिकत असताना आज आता शिक्षक वर्ग सगळे गाड्या म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर सगळे गाडी घेऊन येतात, पण त्यावेळेस आपले गुरुजन वर्ग एसटी येत, तो पण बदल आहे. म्हणजे त्यावेळेच्या वस्तुस्थितीनुसार त्यांनी आपल्याला चांगलं शिक्षण दिलं, त्यांनी आपल्याला चांगला संस्कार दिला, आपण शिकलो, आपण संस्कार घेतले, म्हणून आपण आजपर्यंत आहे. आपल्याला अनेक आठवणी आहेत. आता आठवणी मी एवढं प्रस्तावित केलं म्हणजे आठवणी सांगले तर अजून 2 तास जातात. ते अंगणवाडी एकच छोटं सांगतो की अंगणवाडी शिक्षण घेत असताना पेन्सिल असायची, तुकडा असायची, आखी पेन्सिल कधी मिळलीच नाही. घरून देताना तेवढं आठवडाभर पुरवायची, परत मिळणार नाही, ही वस्तुस्थिती होती. ती पेन्सिल आम्ही एक दिवस करत कार्यक्रम झाला. आताच्या जो विद्यार्थ्यांना तसं झालं ना पेन्सिल, तर त्याला एमडीकडेच न्यावं लागतं. घरची म्हणणार नको नको. आमच्या कांबळे होत्या, त्यांनी मग घरची आजी आमच्या घरी, त्यावेळेस आजींचं आज 98 वर्ष, त्यावेळेचं स्पीड चांगलं होतं. पटपट आल्या, नाकात तपकीर कुंबली, जशी सिंक आली तसं पेन्सिल बाहेर. ओके, तेवढी पेन्सिल काढाय आता कमीत कमी 10,000 रुपये डॉक्टरला दिला. म्हणजे त्यावेळेचा उपचार, त्यावेळेसही त्या सगळ्यातून आपण गेलोय. आणि आपण नशीबवान आहे
आपण 19व्या शतक 20व्या शतक पाहिलं, 21व्या शतक पाहिलं, आपण गरिबी पाहिली, आपण मध्य पाहिला आणि आता आपण श्रीमंतीच्या वतीनं वाटचाल झाली. माझं या ठिकाणी तो एक किस्सा झाला. प्राथमिक शाळेमध्ये प्रवीण कांबळे आपला वर्गमित्र होता. आज आला नाही तो, त्याला जाऊन लेट निमंत्रण केलं आणि 2009 आपलं 6 तासाचा कार्यक्रम. आता आम्ही खालचे कलाकारच होतो थोडे. प्रवीणचा आपला सबसबोर्ड झेंडा वंदनाच्या दिवशी आणि ते झाल्यानंतर आमच्याकडून मुद्दाम हरवलं गेलं, पण काय प्रवीण वरून खाली झेंडा पण नाही बोलू जात काय. तो एक किस्सा. दुसरा किस्सा, शब्बीर शेख आम्हाला वर्ग शिक्षिका मला वाटते त्यावेळेस 5वी 6वी देशपांडे मॅडम होत्या. आता नाही 5वीला आम्ही असेल त्यावेळेस देशपांडे मॅडम होत्या आणि त्यावेळेस 7वीच्या विद्यार्थ्यांना वरती पताका नावाने बोलावलं जायचं आणि आम्ही सगळे बंटर खाली असायचो. टेबल वरती खुर्ची लाकडी. शब्बीर शेख म्हणजे मला वाटतं 7वीला किंवा 8वीला असेल त्यावेळेस. हायस्कूलची पण मुलं पण त्यावेळेस पताका वगैरे लावण्यासाठी उंचीसाठी बोलवत असत. शब्बीर भाई वर चढलं, खाल्लं केला कार्यक्रम, वरनं शब्बीर भाई खाली. ही वस्तुस्थिती म्हणजे त्यावेळेचा तो एक आनंद होता, तो एक प्रकारचा खेळ होता. आम्हाला खो खोच्या सामन्यात चोरवणे सर असायचे. आपल्याला म्हणजे आम्हाला म्हणण्यापेक्षा आपल्याला चोरवणे सरांनी खो खोची तर प्रॅक्टिस वगैरे घ्यायची. गेवीला जायचो, मस्तपैकी गेवीला स्पर्धा व्हायची. कधी कोणत्या व्हायच्या विभागीय आणि परत संस्थेच्या गेवीला त्या स्पर्धेत असे सर. आणि त्यावेळेस गाड्या घोड्याला सायकल बिकल काय नाही. त्यावेळेस दूध संघ मोठ्या प्रमाणात चालू असायचा आणि दुधाची गाडी यायची. त्याच्यात आम्ही बसून तिथनं आम्हाला तंबाळावर त्या ठिकाणी आपलं जे कर्मचारी वर्ग निंबरले असायचे ते तिथून आम्हाला बसून द्यायचे. मग मी तिथे पोहोचायचो. पोहोचल्यानंतर संध्याकाळी दुधाच्याच गाडीत जायचं. तोपर्यंत आपलं हे सामने बघत बसा, ते सामने बघत बसा, ते सगळं बघत असतात. संध्याकाळी दुधाची गाडी आली त्याच यांची, तेव्हा फोन नाही काय नाही. त्या टायमिंगला बरोबर ते डेअरी बशी जाऊन बसायचं. डेअरीतनं ते आले त्यावेळेस नेलेले मोकळे डबे असायचे आपले स्टीलचे डबे. येताना केळाचं टोपण बुडव की पे. पण तो एक आनंद होता, पण त्याचे दुष्परिणाम पण दुसऱ्या दिवशी भोगावं लागायचे चालू. आणि अशी एक हिस्ट्री. ते झाल्यानंतर एमसीसी आपल्याला ऐवळ सर त्यावेळेस एमसीसीला होते, महाराष्ट्र छात्र सेना. त्यावेळेस टीम लीडर आपले आप्पा जाधव आणि आम्ही व्हाईस टीम लीडर होतो. फक्त पॅन्ट त्यांना एकट्यालाच होती, बाकी सगळे आम्हाला हाफ पॅन्ट उडत होते. आणि त्याचा फोटो आजही सर माझ्याकडे. आणि त्या एमसीसीचं कॅम्प आमचं गेलं. आता त्यावेळेस चूक सरांची नाही, आम्ही एमसीसी कधी मनाने केलीच नाही. कारण ती कुठं क्रिकेट कवा शाळा सुटल आणि कवा लिंगोबाचं मला गाठल ही वस्तुस्थिती ह्या सगळ्या टीमची असायची. त्याच्यामुळं आम्ही गेलो तरडगावला. तरडगावला गेल्यानंतर एमसीसीचे कॅम्प झाले. 8 शाळा आल्या. 8 शाळांमध्ये पहिलं नाव ज्यावेळेस वितरण होतं ना त्यावेळेस पुकारलं की न्यू इंग्लिश स्कूल लिंबोरे. आम्ही सगळे उठून फार जल्लोष. म्हणले याचा 8वा क्रमांक आलेला आहे. सर म्हणले चला बसा. त्यावेळेस काय असायचं साध्या त्यात आपलं जीप वगैरे ट्रक्स त्यातनं आम्ही बसलो इकडं. सरांची त्यातली अजिबात चूक नाही, आम्ही चुकवायचं मुद्दा. म्हणजे ते आम्हाला काय असेल त्यावेळेस डोक्याला येत असेल त्यावेळेस कोणी उजवा हात मागितलं की डावा हात मुद्दा घ्यायचा असला प्रकार त्यावेळेस सगळा. आणि ते घडत त्यानंतर एमसीसी झाली. त्यानंतर 10वीचा निरोप समारंभ आला. या भूमीतून आपण एकसंधपणे ज्यावेळेस बाहेर पडलो ती आपली SSC 2000-2001 ची बॅच. आणि या ठिकाणी निरोप समारंभ झाला. निरोप समारंभामध्ये भाषण काय फार अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि एवढं झालं की पुढं अडगळायचं कार्यक्रम. पण आता सर आता तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे आता अडगळणी मार्गडा विषय नाही, व्यवस्थित चाललंय. आणि ते केल्यानंतर 10वीचा परीक्षा झाली, रिझल्ट आला.
रिझल्ट आल्यानंतर आम्ही त्यावेळेस फलटणला आपल्या कॉलेज रोडला नंबर आदेशला नंबर लिहून द्यायचे आपले कसले नंबर आपले बॅग परीक्षा नंबर बोर्ड नंबरचे आम्ही 18 जणांच्या चिठ्ठ्या दिल्या. 18 जण पण आम्ही बिनधास्त होतो. आमचं ठरलेलं कोणी नापासून आम्हाला धाकधुकी होती. पण चोरम सर या ठिकाणी आहेत. चोरम सरांनी घोरपडे सरांना मार्गदर्शन सूचना केल्यामुळे आम्ही त्यातनं निसटलो ओके मध्ये. लाईनच होती सगळी निंबोरे. त्यानंतर आम्ही त्या चिठ्ठ्या दिल्या. 8 चिठ्ठ्या दिल्यानंतर मॅडम 17 चिठ्ठ्या यस खून आणि 18वी चिठ्ठी फुले आली. आता म्हणलं अवघडच झालं काय यासाठी आपल्याला. पण जेव्हा जी फुले आली तो आज एक इतका कर्तृत्ववान उद्योग म्हणजे व्यावसायिक आहे. त्याने आज त्याचं कॉन्फिडन्स म्हणजे शेतीविषयक तो ते दुकान तो दीपक सस्ते. दीपक सस्ते हा आमचा मित्र आहे. पण त्यावेळेस त्याची आजी म्हणजे आधी ह्याच्यापासूनच आपल्या प्राथमिक शाळेपासून त्याचं इथं ऍडमिशन झालं. तेव्हापासून दीपक सस्ते आजीचा खूप लाडका होता. त्या काळात त्याच्याकडं म्हणजे 500 रुपये 700 रुपये 1000 रुपये त्या काळात असायचे. ते काय चुकीच्या मार्गाला तो कधी वापरत नव्हता. पण आम्हाला जर काय आहे इथल्या काय जणांना जर हॉटेल जेवण जर पहिलं कोणी शिकवलं असेल ना घरच्यांचं प्रेशर म्हणजे सगळं आमचं ज्येष्ठ मंडळींच्या स्टँडवरच असायचं. तिकडे रस्त्याकडे गेला की संध्याकाळी हायच मी संध्याकाळी कार्यक्रम. त्याच्यामुळे हा स्टँडकडे जाण्याचं काय हे नव्हता. त्या दीपक सस्तेने आम्हाला हॉटेलला अंडा करी कसली असते किंवा जेवण त्यावेळेचं व्हेज भाजी असेल किंवा काय ती पहिलं दीपक सस्तेने. आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी आम्ही तो रिझल्ट कळला ना त्या दिवशी नापास होऊन त्यावेळेस आम्हाला आपल्या अतिथी हॉटेल अतिथीला 18 जणांना मिसळ पाव चारणार आमचा दीपक सस्ते मित्र होता. फ्रँकली नाही मला टेन्शन घेऊ नका तुम्ही पुढे जाताय मी आलो तर आलो नाही तुम्ही दुसरं काहीतरी करणार आहे. परंतु त्यावेळेस मला वाटतं 3 जण फेल झाले. परंतु बाकीचे पास झाले. परंतु आजपर्यंत आम्ही कधीही मैत्रीला कधीही विसरलो नाही. कधी प्रसन्नजित असेल सगळेच जे ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस एकमेकांशी बोलायचं गप्पा गोष्टी करायच्या आणि पुढे निघायचं. परंतु वेळ कोण काढत नव्हतं. कोरोनाने शिकवलंय. आताही सर वेळ काढायला जरा सचिन लांडगे गावापासून आमचं आत्ताशी आलं आगमन झालं. त्यांचाही ते कर्तृत्वच आहे काय अडचण नाही. पण हा मित्रच आहे. दिलदार मित्रांना या ठिकाणी मी सलाम करतो. या ठिकाणी मी एवढं या ठिकाणी सांगतो की आता मी चांगल्या पदावरती काम करतोय. राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतोय. यापुढे वैशाली आपण यांचा दुर्दैवी अंत झाला त्यावेळेस म्हणजे काय हे असेल जर त्यावेळेस एकमेकांच्या तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असता तर ते घडलं नसतं. किंवा आमचा मित्र परिवार बंधू सगळे आपण जर एकत्र नाही राहिलो आपले जर एकमेकाशी कसलंही दुःख असू द्या पण ते मित्रापाशी तुम्ही व्यक्त व्हा. कसल्याही अडचणी असू द्यात कसलेही प्रॉब्लेम असू द्यात मित्रासाठी मित्रापाशी तुम्ही व्यक्त व्हा. त्या अडचणींना मार्ग निघतो. कसलंही टेन्शन असू द्या जिथे मित्र भेटेल ना तिथं तुमचं टेन्शन 100% दिवस झाल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी गोष्ट पुढे चालत असताना पाठीमागे काय होते बघायचंच नाही. काय पुढे आपल्याला काय या उडी मारायची ना काय येते म्हणलं मारायची पण ती विचारपूर्वक मारायची. अविचाराने मारलं तर ते अडचणीत जातं. हे आपल्या पुढे उदाहरण आहेत. काय गोष्टी एकमेकाचे सल्ले घ्या. चांगले सल्ले आपण 100% घ्या आणि जे चुकीचं वाटेल ते सोडून द्या. चुकीचं जो सांगतो आणि चुकीचं जो वागतो ती मैत्री कधी पुढे जात नाही. सगळ्यांनी आपल्याला एकमेकाशी मैत्रीपूर्ण असं सर्वांनी या ठिकाणी एकमेकांना सहकार्य करा. पण आपल्यात उद्योजक भरपूर आहेत व्यावसायिक भरपूर आहेत. प्रत्येकाने आपल्या एकमेकाला सहकार्य केलं तर या ठिकाणी 100% या ठिकाणी आपल्याला भविष्य आपल्या सर्वांना चांगलं राहील. येणाऱ्या काळात माझ्या भगिनींना विनंती आहे कसलंही काही असू द्यात कोणाचं ऍडमिशन असू द्यात पुण्यात असू द्यात मुंबईत मध्ये असू द्यात कुठं असू द्यात या ठिकाणी सर्वच आता राजकीय क्षेत्रात सर्वही काम करतात सामाजिक क्षेत्रात पण सर्वच जण काम करतायत. जर
कोणाच्या सरांच्या सल्ल्याने एखादं ऍडमिशन होत नसेल किंवा सरांच्या सल्ल्याने होणार असेल तर तिथं तुम्ही त्या कॉलेजला सरांची ओळख असेल, माझी ओळख असेल, नवनाथची ओळख, एकमेकांशी जर कॉन्टॅक्ट केलं तर या ठिकाणी 100% सहकार्याची भूमिका या ठिकाणी राहील. येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी 100% करू. येणाऱ्या भविष्य काळात या निंबोरे पंचक्रोशीतील सर्व शाळा या ठिकाणी डवळेवाडी असेल, काशीदवाडी असेल, वडजल असेल, बिलकटी असेल, अगदी मिरगावची खाताळ वस्ती असेल, नांदलच्या अलीकडली जांजुर्णी वस्ती असेल, इथपासून या ठिकाणी विद्यार्थी आपल्याकडे शाळेसाठी पूर्वीपासून येत आहेत. आजही त्या ठिकाणी या ठिकाणी हायस्कूलला आपल्या ठिकाणी येत आहेत. माझं विद्यमान मुख्याध्यापक आणि दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक ज्या ज्या गोष्टीला तुम्हाला काय वाटेल त्या दिवसा आम्हाला तुम्ही एक तुमचे शिष्यच म्हणून आम्हाला या ठिकाणी सूचना करा. त्या आम्ही 100% मार्गी लावू आणि आपल्या शाळेतून आपलीच बॅच असे ना आपल्या प्रत्येक बॅच ज्या आपल्या गुरुजनांनी घडवल्या त्यामध्ये कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनियर आहे, कोण मिलिटरीत आहे. शाहूराज शिंदे मागचा प्रोग्राम आपला कॅन्सल झाला म्हणून तो कालपर्यंत थांबला. त्याला मिलिटरीचे काल बेळगावचं म्हणजे 3 दिवसापूर्वी लेटर आलं की तुम्हाला कसल्या परिस्थितीत शनिवारी हजर उपस्थित राहावं लागणार. तेव्हा काल सगळ्यांना आम्हाला भेटला आणि अगदी डोळ्यात पाणी आणून तो मार्गस्थ झाला. मिलिटरी म्हणजे शीताला माहिती, फौज म्हणजे काय की निवांतच, तू निवांतच तिथं. आणि असे आपले विद्यार्थी घडवण्याचं काम आदरणीय सरांनी केलेलं आहे. माझं लांबलेलं प्रस्तावित या ठिकाणी मी थांबवण्याचा प्रयत्न खूप केला. आता 100% थांबवणार आहे मी. माझ्या पुन्हा एकदा संदीप असेल, आमचा मित्र बबलू असेल, सर्व गुरुवारी असतील, जाधव मामा, शेळंगेबाई असतील, म्हणजे बिराजदारबाई असतील, भागवत मॅडम असतील, सर्वांनाच या ठिकाणी वैशाली आपण आपली मैत्रीण त्याला या ठिकाणी मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी तुम्ही सर्वजण आला आणि सर्व गुरुजन वर्ग आले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. सर्वांचं स्वागत करतो. मी माझा प्रस्ताव थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी माझी ओळख करून दिलेलीच आहे, तरी पण पुन्हा एकदा मी माझं नाव सांगते. मी प्रियांका बाळकृष्ण रणवरे आणि सध्या प्रियांका सचिन धुमाळ. नमस्कार. मी आता या ठिकाणी उभी आहे. त्याच्या आधी सुरुवातीला मी थोडंसं बोलेन. अखंड मंडलाकारं व्याप्त येनम चराचरण तत्पदम दर्शितम येनम तस्मै श्री गुरुवे नमः. या स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावर उपस्थित आणि अनुपस्थित असणारे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रथमतः मी आदरयुक्त नमस्कार करते. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित माझे मित्र आणि मैत्रिणी यांना मी स्नेहपूर्वक प्रणाम करते आणि माझं थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करते. आज या ठिकाणी आपण स्नेहसंमेलनासाठी एकत्र आलोय. हा आपल्यासाठी खूप आनंदाचा आणि संस्मरणीय असा दिवस ठरणार आहे. गेल्या 25 वर्षाचा जो प्रवास आहे तो आपल्याला खूप पुढे घेऊन आलाय. परंतु शाळेतील प्रत्येक क्षण असेल किंवा प्रत्येक व्यक्ती असेल, ही व्यक्ती आपल्याला समाजामध्ये चांगला माणूस घडवण्यासाठी ह्या प्रत्येक व्यक्तीनं मेहनत केलेली आहे. आणि ह्यामध्ये जे आपले सगळे शिक्षक वर्ग आहेत, या शिक्षक वर्गांचा सगळ्यात मोठं योगदान आहे. माता पिता गुरुत्रयम नमाम्ये तन सदा भक्ता त्रय ब्रह्मा स्वरूपिणम. जो गुरु आधार ग्रंथ आहे, या ग्रंथात सुद्धा माता पिता आणि गुरु यांना ब्रह्मदेवापेक्षा पण वर्चस्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा गुरूंचं आपण ह्या त्रयमूर्तींचं म्हणेन मी, आई वडील आणि गुरु यांचं ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे. मान्य आहे की आपण संसारामध्ये सगळे व्यस्त आहोत, परंतु ओघवतेपणानं आपण आई वडिलांचं ऋण व्यक्त करतो, पण गुरुजनांचं व्यक्त करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी या स्नेहसंमेलनातून मिळालेली आहे. आणि हे मोठं आपलं भाग्य मी मानते. त्याचप्रमाणे जर म्हणलं
अमितनं जसं सांगितलं की या ठिकाणी प्रत्येक शिक्षकांना आपल्याला जे बालपणी जे मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाप्रमाणेच आपण या ठिकाणी आज खंबीरपणे उभे आहोत आणि याच्यामध्ये आज मी विद्यादालनात काम करत असताना मला प्रकर्षानं याची जाणीव होते की जर हे शिक्षक नसते आणि आपण जर छडी लागे छमछम विद्या येई गमगम ह्या जनरेशनचे जर विद्यार्थी नसतो तर आज या 20व्या शतकामध्ये आपण ज्या ताकदीनं ज्या आत्मविश्वासानं उभा राहिले त्या विश्वासानं उभा राहण्यामागचं सर्वात मोठं योगदान हे आपल्या शिक्षकांचं. अमितनं सगळ्यांच्या बद्दल जुन्या आठवणींचा खूप चांगल्या प्रकारे उजाळा दिला. आजच्या स्नेहसंमेलनामध्ये आपण सगळे एकत्र आलो. खूप प्रयत्नानंतर खूप प्रतीक्षेनंतर आपण या ठिकाणी एकत्र आलोय आणि यामध्ये या स्नेहसंमेलनामधून जो आपल्याला आनंद मिळणार आहे तो अगणित आहे आणि या स्नेहसंमेलनामध्ये सगळ्यांनीच खूप आनंदाने आणि सहकार्याने सगळ्यांनी भाग घेतला. हीच मोठी बाब आहे की सगळे आज कुणाशीही कॉन्टॅक्ट नसताना जसं अमितनं सांगितलं तसं आपण सगळे एकत्र आलो आणि त्यामुळेच पुन्हा बालपणींच्या ज्या आठवणी होत्या त्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. स्मृतीच्या पाऊलखुणा जरी काळाच्या वाळवंटात विरत असल्या तरी ही मैत्रीचे बंध कायम मनाच्या काळजात कोरले जातात. हेच शेवटी खरं झालं आणि या ठिकाणी मला तुम्ही या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर शिक्षक त्याचबरोबर कार्यक्रमाचे संयोजक आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्वच मित्र आणि मैत्रिणींचे मी मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आणि माझे मित्र मैत्रिणी यांना माझ्या मनापासून नमस्कार. जास्त काही बोलणार नाही आणि बोलता येणार नाही कारण मला फार आधी स्टेजची भीती वाटते पहिली गोष्ट. पण आता सरांविषयी थोडंसं बोलावं कारण सरांचे काही शब्द असे होते की खरोखर गेल्या 2 वर्षात मला इतकी जाणीव झाली की माझ्या हातून माझं प्रमोशन गेलं आणि त्याच्यानंतर 12वीची परीक्षा मी दिली नाही. 12वीची परीक्षा का दिली नाही मला इंग्रजीची खूप भीती होती म्हणून मी बोर्डाच्या परीक्षेला बसलेच नाही खरोखर. आणि गेल्या वर्षी ती मी परीक्षा पास केली. मला खूप आनंद झाला की खरोखर या वयात मी आता पास होऊ शकते. मग त्यावेळी पण मी पास झाले असते. नंतर मला जाणवलं पण ती वेळ माझ्या हातून निघून गेली. माझ्या हातून ते प्रमोशन गेलं मला ते मिळालं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मोबाईल शिक्षण हे सगळं म्हणजे शिक्षक हे आता पण सगळे शिक्षण चांगलंच देतात पण ही सगळ्यात मोठी चूक आहे की मोबाईल ऑनलाईन मोबाईल अभ्यास येतो अभ्यासासाठी तुम्ही मोबाईल देता मुलांना पण मोबाईल मुलं अभ्यास करत नाही दुसरंच काहीतरी बघत असतात. तुम्ही तुमच्या कामात असता. सगळा दोष कोणावर येतो शिक्षकांवर येतो असं नाही. आता जास्त नाही मला बोलता येणार पण एवढे 2 शब्द बोलून हे महत्वाचे होते बोलते आणि व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.